माध्यमिक आश्रमशाळा काठरे दिगर येथे एएनएम नर्ससाठी 2 दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता, मानसिक विकासाबाबत जागरूकता वाढविणे हा होता। प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले। पहिले सत्र श्री योगेश जोशी यांनी घेतले असून त्यांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांशी प्रभावी संवाद कसा साधावा यावर मार्गदर्शन केले। दुसऱ्या सत्रात श्रीमती राधिका पाटील अपेक्षा होमिओ सोसायटी अमरावती यांनी मासिक पाळी संदर्भातील गैरसमज दूर करण्याबाबत माहिती दिली। दिवसाच्या अखेरीस श्री अजित अपसिंगेकर यांनी प्रभावी संवाद कौशल्यावर सविस्तर मार्गदर्शन केले। या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन काठरे दिगर ग्रामपंचायतचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन बागुल, सरपंच विजय गांगुर्डे, सुपले दिगर ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ भाऊ महाजन, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुशीलाताई पवार, सदस्य रमेश बागुल, अशोक बागुल, सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोये, पत्रकार यशवंत पालवी तसेच प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रवींद्र साबळे यांच्या उपस्थितीत झाले। प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली। पहिले सत्र श्री सचिन गडे यांनी घेतले असून त्यांनी मुलांचे मानसिक आरोग्य व त्या संबंधित आजार यावर मार्गदर्शन केले। पुढील सत्रात सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोये यांनी आदिवासी समाजातील कला, परंपरा, संस्कृती, आरोग्य याविषयी माहिती दिली। शेवटच्या सत्रात अजित अपसिंगेकर, सचिन गडे यांनी पाणी, स्वच्छता, आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले। सदर प्रशिक्षणामुळे एएनएम नर्सना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य प्राप्त झाले असून अशा उपक्रमामुळे व आदिवासी भागातील शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवांना अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।